आपण नाशिकमध्ये जाऊया। खरं तर एका चांगल्या वातावरणासाठी नाशिक शहराची ओळख आहे। विविध प्रकरणांमध्ये सध्या नाशिक गाजते, मात्र वातावरण तापलेलं असताना इकडे उष्णतेचा सुद्धा मोठा प्रकोप पाहायला मिळतोय। सागरकडून आणखी माहिती जाणून घेऊया। सागर, नाशिकमधलं वातावरण नेमकं काय आहे? किती उष्णतेचा प्रकोप नाशिकमध्ये जाणवतोय? नक्कीच, खरं तर नाशिक हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख, मात्र आता ही ओळख संपुष्टात जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण शहरात वाढलेलं काँक्रिटीकरण, त्याचबरोबर ती शहरातील वाढलेली वृक्षतोडी, या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो आता सध्या या वातावरणावरती जाणवू लागलाय। शहरातील आजचं कालचं टेम्परेचर होतं ते 39.5 म्हणजे तब्बल 40 अंशापर्यंत सेल्सिअसपर्यंत नोंद झालेली होती। आणि आज देखील तेवढंच वातावरण उन्हाचं आपल्याला पाहायला मिळते। म्हणून नाशिककर उन्हाने तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की या दृश्यांमध्ये जर दाखवलं तर हा जो रस्ता आहे हा MIDC परिसरातला रस्ता आहे। यामध्ये रोजचा हा रस्ता जो वर्कर जे असतात ते नेहमी वर्दळ करत असतात, त्यामुळे हा संपूर्ण रस्ता भरलेला असतो। मात्र या दृश्यांमध्ये दुपारच्या वेळेत जर बघितलं तर या रस्त्यावरती तुरळक अशा गाड्या ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुचाकी असेल, चारचाकी असेल, त्यामुळे उन्हाचा जो टेम्परेचर जे आहे किती मोठ्या प्रमाणात वाढलं याचा अंदाज आपण लावू शकतो। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उन्हाची लाट पसरताना पाहायला मिळते। मालेगावमध्ये तर तब्बल 42 अंश सेल्सिअस, धुळ्याला देखील 42 अंश सेल्सिअस एवढं तापमानाची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे इतर जर जिल्ह्यातला विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात देखील उष्णतेची लाट जी आहे ती मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर मध्ये देखील 40 टेम्परेचर आहेत, त्याचबरोबर ती जळगावला देखील मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसलाय। यामुळे प्रशासनाने देखील आवाहन केलेलं आहे की दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी, पाण्याची बॉटल सोबत घ्यावी, टोपी वापरावी आणि त्याचबरोबर ती बाहेर निघताना काळजी घ्यावी। आणि त्याचबरोबर ती नाशिक शहरातील जे महानगरपालिका असेल किंवा ग्रामीण भागातील रुग्णालय असेल इथे देखील उष्णताची अतिउष्णता असल्या कारणामुळे तिथे देखील उष्मघाताचे वॉर्ड देखील तयार करण्यात आले आहेत। प्रशासनानं सगळी तयारी केलेली आहे आणि प्रत्येकाचंच खरं तर आता काम आहे की दिवसा अशा प्रकारे जेव्हा उन्हाची तीव्रता अधिक असते तेव्हा घराबाहेर पडू नये। काही काम असेल अति महत्त्वाचं तरच बाहेर पडावं असं खरं तर हे आवाहन करण्यात येते।